आनुवंशिकता व परिवर्तन, हेरिडिटी अँड व्हेरिएशन, इयत्ता 9वीच्या विज्ञान भाग 2 मधील या प्रकरणाचा हा भाग दुसरा. मेंडेल या शास्त्रज्ञाला असे लक्षात आले की मातापित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात. संततीत नेमकी कोणती लक्षणे आढळून येतात याचा अभ्यास करण्यासाठी मग मेंडेलने काही प्रयोग केले. जेनेटिक मटेरियल इज ट्रान्सफर्ड इन इक्वल क्वांटिटी फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. To study the characteristics that appear in the progeny, Mendel carried out the experiments. मेंडेलने हे प्रयोग करण्यासाठी वाटाण्याच्या झाडाची निवड केली. या वाटाण्याच्या झाडाला शास्त्रीय भाषेमध्ये पायसम सटायवम असे म्हटले जाते. वाटाण्याचं झाड प्रयोगासाठी निवडण्याचं कारण म्हणजे या झाडामध्ये त्याला अनेक दृश्य लक्षणे विजिबल कॅरेक्टरिस्टिक्स असल्याचे लक्षात आले. ही लक्षणे पुढील प्रमाणे. वाटाण्याच्या झाडामध्ये बीजाचा आकार शेप ऑफ द सीड हे 2 प्रकारचे होते. त्यातील गोल आकार हा प्रभावी डॉमिनंट होता, तर सुरकुतलेला आकार हा अप्रभावी म्हणजे रिसेसिव्ह गटामध्ये मोडत होता. बीजाचा रंग कलर ऑफ सीड हा पिवळा येलो जो प्रभावी डॉमिनंट, तर हिरवा ग्रीन हा अप्रभावी रिसेसिव्ह. फुलाचे रंगसुद्धा 2 प्रकारचे होते, जांभळा पर्पल तर पांढरा व्हाईट, ज्यापैकी जांभळा म्हणजेच पर्पल रंग हा प्रभावी डॉमिनंट गटात, तर पांढरा व्हाईट रंग हा अप्रभावी रिसेसिव्ह गटात होता. शेंगेचा आकार शेप ऑफ पॉड पूर्ण भरलेली शेंग तर चपटी शेंग, अशा पद्धतीने प्रभावी आणि अप्रभावी लक्षणे त्याला आढळून आली. शेंगेचा रंगसुद्धा हिरवा आणि पिवळा या स्वरूपामध्ये दिसून आला, ज्यात हिरवा रंग हा प्रभावी तर पिवळा रंग हा अप्रभावी म्हणजेच रिसेसिव्ह असल्याचे त्याला आढळले. फुलांची जागा पोझिशन ऑफ फ्लॉवर कोनात म्हणजेच ॲक्झिलरी पोझिशनमधली फुले ही प्रभावी, तर टोकावर येणारी फुले टर्मिनल पोझिशनला असणारी फुले ही अप्रभावी रिसेसिव्ह असल्याचे दिसून आले. तर खोडाची उंची हाईट ऑफ प्लॅन्ट, ज्यामध्ये उंच झाडे टॉल प्लॅन्ट ही प्रभावी म्हणजे जास्त प्रमाणात आढळून येणारी, तर बुटकी झाडे डॉर्फ प्लॅन्ट ही अप्रभावी म्हणजेच रिसेसिव्ह गटात असणारी, जी कमी प्रमाणात त्याला आढळून आली. या दिलेल्या चित्रामध्ये डॉमिनंट प्रभावी लक्षणे आणि रिसेसिव्ह अप्रभावी लक्षणे तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये फ्लॉवर कलर म्हणजेच फुलाचा रंग पर्पल जांभळा व्हाईट पांढरा, सीड शेप बियाचा आकार राऊंड गोल तर रिंकल सुरकुतलेला, सीड कलर बीजाचा रंग येलो पिवळा ग्रीन हिरवा, पॉड कलर शेंगेचा रंग जो ग्रीन आणि येलो या 2 स्वरूपामध्ये आहे, पॉड शेप या बीजाचा म्हणजे जी शेंग आहे त्या शेंगेचा आकार, ज्यामध्ये इन्फ्लॅटेड म्हणजे पूर्ण भरलेली शेंग तर कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे चपटी शेंग, प्लॅन्ट हाईट टॉल उंच झाड तर शॉर्ट किंवा डॉर्फ म्हणजेच बुटके झाड, तर फ्लॉवर पोझिशन एक्झाईल म्हणजे कोनात असणारी किंवा दुबेळक्यामध्ये येणारी फुले, तर टोकावर म्हणजे टर्मिनल पोझिशनला असणारी फुले, अशी दृश्य लक्षणे विजिबल कॅरेक्टरिस्टिक्स मेंडेलला आढळून आले. वाटाण्याप्रमाणेच मानवामध्ये सुद्धा काही प्रभावी व काही अप्रभावी म्हणजेच डॉमिनंट आणि रिसेसिव्ह असे कॅरेक्टरिस्टिक अशी वैशिष्ट्य आढळून येतात, ज्यामध्ये दुमडणारी जीभ रोलिंग टंग ही प्रभावी डॉमिनंट, तर न दुमडणारी जीभ नॉन रोलिंग टंग ही अप्रभावी रिसेसिव्ह असते. हातावर केस असणे प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन आर्म प्रभावी लक्षण, तर हातावर केस नसणे हे अप्रभावी लक्षण. काळे व कुरळे केस जे सामान्यतः जास्त प्रमाणात आढळून येतात ते लक्षण प्रभावी मानले जाते, तर कमी प्रमाणामध्ये आढळून येणारे भुरे व सरळ केस हे अप्रभावी किंवा रिसेसिव्ह गटात येतात. कानाची मोकळी पाळी फ्री एअरलोब प्रभावी डॉमिनंट कॅरेक्टर आहे, तर कानाची चिकटलेली पाळी अटॅच एअरलोब हे अप्रभावी किंवा रिसेसिव्ह कॅरेक्टर मानले जाते. मानवातील ही प्रभावी आणि अप्रभावी लक्षणे कॅरेक्टरिस्टिक
दाखवणारा हा एक तक्ता, ज्यामध्ये हेअर केसांचा रंग किंवा केसांचा पोत, आय डोळ्यांची रचना, टंग जीभ, इयरलोब कानाची पाळी आणि आय कलर म्हणजेच डोळ्याचा रंग. कधीकधी काही व्यक्तींमध्ये काळे डोळ्यांऐवजी रंगीत किंवा वेगळ्या छटेचे बुबुळं आढळून येतात. तर अशा पद्धतीने इथे प्रभावी आणि अप्रभावी अशी दोन्ही वैशिष्ट्ये तुम्ही पाहू शकता. मेंडेलचे प्रयोग. मेंडेलच्या प्रयोगाचे निष्कर्ष स्पष्ट होण्यासाठी 2 प्रकारचे संकर विचारात घेतले जातात, ज्यापैकी पहिला प्रयोग आहे तो म्हणजे मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग मोनोहायब्रिड क्रॉस, तर दुसरा मेंडेलचा द्विसंकर संततीचा प्रयोग मेंडेल्स डायहायब्रिड क्रॉस किंवा मेंडेल्स डायहायब्रिड रेशो. मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग मोनोहायब्रिड क्रॉस. विरुद्ध लक्षणाची एकच जोडी, जसे शेजारील चित्रामध्ये ही विरुद्ध लक्षणाची जोडी म्हणजे उंच झाडे आणि बुटकी झाडे, टॉल प्लॅन्ट अँड डॉर्फ प्लॅन्ट. या एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडामध्ये मेंडेलने संकर घडवून आणला. या संकराला एकसंकर म्हणतात. मोनोहायब्रिड क्रॉस इज द क्रॉस ऑफ मेटिंग इन्व्हॉल्विंग ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स ऑर ट्रेट्स. पहिल्यांदा जनक पिढी, ज्याला P1 असे म्हटले जाते किंवा पॅरेंटल जनरेशन असे म्हणतात, यामध्ये उंच व बुटकी झाडे संकरासाठी वापरण्यात आली. यांच्या संकरातून जी झाडे निर्माण झाली ती सर्व उंच होती, म्हणून उंच असण्याच्या लक्षणाला मेंडेलने प्रभावी लक्षण म्हटले. इन P1 generation, tall and dwarf plants were used for the cross. The progeny developed through such cross were all tall. शेजारच्या चित्रामध्ये तुम्हाला ही प्रोजेनी, जी कॅपिटल T आणि स्मॉल t या स्वरूपात दिसून येते, जी उंच झाडासाठी गणली जाते. Therefore, Mendel called tallness as a dominant character. पहिल्या संतानीय पिढीतील म्हणजेच F1 मधील फर्स्ट फिलेरियल जनरेशन ही सर्व झाडे प्रभावी लक्षणामुळे उंच झाली, ज्यामध्ये बुटके हे लक्षण अप्रभावी ठरले, कारण F1 पिढीत एकही बुटके झाड आढळले नाही. शेजारच्या पनेट स्क्वेअरमध्ये तुम्हाला हा बदल जो आहे तो लक्षात येईल. कॅपिटल TT म्हणजे उंच झाडे, तर स्मॉल TT म्हणजे बुटकी झाडे. परंतु पहिल्या संतानीय पिढीत म्हणजे फर्स्ट फिलेरियल जनरेशनमध्ये आपल्याला ती कॅपिटल T आणि स्मॉल t अशा स्वरूपात जरी दिसत असली, म्हणजेच त्यांचं बाह्य दिसणं फिनोटिपिक आपण म्हणू त्याला, ते जरी टॉल असलं, उंच असलं, तरी त्यांची जिनोटिपिक म्हणजे जनुकीय रचना आतील ही वेगळ्या स्वरूपाची दिसत होती. F1 पिढीतील सर्व झाडे उंच असली तरी त्यांच्यात बुटक्या झाडांना कारणीभूत ठरणारे घटक दडलेले होते. त्यामुळे शेजारच्या पनेट स्क्वेअरमध्ये बुटक्या झाडांची रचना जी स्मॉल t ने दर्शवली जाते ती असूनसुद्धा झाडे मात्र दिसायला टॉल म्हणजेच उंच दिसून येत होती. F1 पिढीतील सर्व झाडांची स्वरूपविधा म्हणजेच बाह्य दिसणे उंच असले तरी जनुकविधा मात्र आतील रचना ही मिश्र स्वरूपाची होती. Though in F1 generation all the plants were tall, the character of dwarfness was hidden in them. Thus the phenotype of all the F1 individuals was tall, but their genotype were of heterozygous type. F1 पिढीतल्या 2 झाडांचा संकर केल्यावर असे आढळून आले की त्यांच्या संततीत 2 प्रकारच्या म्हणजे उंच आणि बुटक्या या स्वरूपविधा आहेत. याच्या संकरातून F2 पिढी मिळाली. शेजारील तक्त्यामध्ये आपल्याला हे दिसून येईल की गॅमेट्स म्हणजे युग्मके ही कॅपिटल T आणि स्मॉल t या स्वरूपाची असली, ज्यामध्ये स्त्री युग्मक फिमेल गॅमेट्स आणि पुयुग्मक मेल गॅमेट्स यांचा संकर घडून आल्यानंतर दिलेल्या तक्त्यात आपल्याला कॅपिटल TT म्हणजेच उंच झाडे टॉल प्लॅन्ट, कॅपिटल T आणि स्मॉल t जी 2 आहेत तर ती हेट्रोझायगस टॉल म्हणजे विषम युग्मजी, की दिसायला जरी उंच असली तरी त्यांतली आतली रचना जी आहे ती वेगळ्या स्वरूपाची, आणि रिसेसिव्ह म्हणजे अप्रभावी असणारं TT स्मॉल TT हे एक झाड. मग याचा आपल्याला जिनोटिपिक रेशो जनुक विधा गुणोत्तर हे कॅपिटल TT हे 1,
कॅपिटल टी आणि स्मॉल टी 2, तर स्मॉल टी 2 प्रकारचे जे आहेत ते 1, या पद्धतीने आपल्याला याची रचना ही दिसून आली. या F2 संतानीय पिढीत 3 प्रकारच्या जनुकविधा आढळतात, ज्यामध्ये प्रभावी समयुग्मनजी, दोन्ही जनुके समान, ज्यांना आपण म्हणू होमोझायगस डॉमिनंट कॅपिटल टी, अप्रभावी पण समयुग्मनजी होमोझायगस रिसेसिव्ह स्मॉल टी, विषमयुग्मनजी म्हणजे दोन्ही जनुके असमान हेट्रोझायगस बोथ द जीन्स आर डिफरंट म्हणजेच कॅपिटल टी आणि स्मॉल टी. अशा पद्धतीने आपल्याला सेकंड फिलेरियल जनरेशन जे आहे F2 जनरेशन ज्याला आपण म्हणू दुसरी संतानीय पिढी, त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे जिनोटाइप्स किंवा जनुकीय गुणोत्तर जी आहेत ती आपल्याला इथे दिसून येतात. थोडक्यात मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग आपल्याला काय सांगतो, तर मेंडेलने केलेल्या प्रयोगानंतर मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण 929 वाटाण्याच्या झाडापैकी 705 झाडे उंच तर 224 झाडे ही बुटकी होती. अकॉर्डिंग टू द data collected after the experiments of Mendel, out of 929 plants and 705 were tall and 224 were short. म्हणजेच F2 संतानीय पिढी इन F2 जनरेशन झाडांचे स्वरूपविधा गुणोत्तर फिनोटाइप रेशो म्हणजेच आउटर लुक बाह्य दिसणं हे 3 उंच आणि 1 बुटक्या स्वरूपातले जरी असले तरी त्याचं जनुकीय गुणोत्तर म्हणजेच जिनोटाइप रेशो इंटरनल स्ट्रक्चर त्याच्या आतली रचना ही 1 कॅपिटल टी म्हणजेच टॉल स्वरूपातली, 2 कॅपिटल टी स्मॉल टी तीसुद्धा टॉलच, पण 1 जो रिसेसिव्ह आहे अप्रभावी म्हणजेच स्मॉल टी अशा स्वरूपाचा आपल्याला जनुकीय गुणोत्तर दिसून आले. मेंडेलने केलेल्या या एकसंकर संततीच्या प्रयोगानंतर त्याचा दुसरा प्रयोग म्हणजे द्विसंकर संतती डायहायब्रिड रेशो. याला द्विसंकर म्हणण्याचं कारण याचा त्याने एकापेक्षा जास्त लक्षणे या 2 जोड्या ज्या आहेत त्या एकाच वेळी वापरून संकरणाचे प्रयोग केले होते, त्यामुळे त्याला द्विसंकर म्हटले जाते. द क्रॉस इन्व्हॉल्विंग 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स इज नोन ॲज अ डायहायब्रिड क्रॉस. मग त्याने घेतलेली 2 लक्षणे कोणती, तर एक होता बीजाचा रंग तर दुसरा त्या बीजाचा प्रकार. मग बीजाच्या रंगामध्ये पिवळा रंग आणि हिरवा रंग, तर बीजाच्या प्रकारामध्ये गोल बीज आणि सुरकुतलेली बीज. त्यामुळे इथे प्रभावी लक्षण जे आहे ते दिसून आलं. गोल आकार आणि पिवळा रंग, गोल आकारासाठी RR कॅपिटल RR गॅमेट्स किंवा युग्मके ही नेहमी जोडीने असतात, त्यामुळे आपल्याला डबल R लिहिणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगासाठी कॅपिटल YY, त्यामुळे येलो अँड राऊंड गोल आकार आणि पिवळा रंग. तर अप्रभावी म्हणजे कमी प्रमाणात असणारी झाडे जी आहेत रिसेसिव्ह गटामध्ये ती त्याला आढळली, ती म्हणजे सुरकुतलेला आकार रिंकल्ड आणि हिरवा रंग म्हणजेच ग्रीन कलर. मग ज्यासाठी या आपल्याला ग्रीन कलर जो आहे त्या ग्रीन कलरसाठी स्मॉल YY आणि रिंकल्ड पोझिशन जी आहे त्यासाठी स्मॉल RR इथे अपेक्षित धरला गेला. 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स नेमली सीड shape and seed color were considered by Mendel. The characters of round and yellow seed, that is capital RR, capital YY are dominant, while wrinkled and green seeds are recessive characters, that is small RR and small YY. जनक पिढी म्हणजेच पॅरेंटल जनरेशन जी आहे P1 ज्याला आपण म्हणतोय, यात युग्मके म्हणजेच गॅमेट्स तयार होताना जनुकांची जोडी ही स्वतंत्ररित्या वेगळी होते. त्यामुळे कॅपिटल RR आणि कॅपिटल YY झाडापासून कॅपिटल R, 1 कॅपिटल R आणि 1 कॅपिटल Y प्रकारची युग्मके गॅमेट्स तयार होतात, तर स्मॉल RR स्मॉल YY झाडांपासून स्मॉल R आणि स्मॉल Y युग्मके तयार होतात. या युग्मकांमध्ये जनुकांच्या जोडीचे प्रतिनिधित्व त्यातील प्रत्येकी एका घटकाद्वारे होते. म्हणजेच कॅपिटल R याचा अर्थ राऊंड
आणि कॅपिटल वाय याचा अर्थ येलो. गोल आणि पिवळा अशा स्वरूपाचा राऊंड अँड येलो असा इथे निश्चित केला जातो. मेंडलची द्विसंकर संतती समजून घेण्यासाठी हा तक्ता विचारात घ्यावा लागेल. यामध्ये आपल्याला 4 प्रकारची युग्मके तयार झालेली दिसून येतात. यात 4 प्रकारचे पुयुग्मक आणि 4 प्रकारचे स्त्रीयुग्मक यांच्या संकरणातून 16 वेगवेगळ्या जुळण्या तयार होतात. फ्रॉम 4 मेल गॅमेट्स अँड फ्रॉम 4 फिमेल गॅमेट्स 16 डिफरंट कॉम्बिनेशन्स आर प्रोड्यूस. हे समजून घेण्यासाठी हा छोटासा तक्ता जो आहे त्याचे नीट निरीक्षण करा, ज्यामध्ये तुम्हाला वर मेल गॅमेट आणि बाजूला फिमेल गॅमेट्स कोणत्याही स्वरूपामध्ये घेऊ शकतो आपण. फक्त ही युग्मके जी आहे, जनुके जी आहे ती व्यवस्थित घ्यावी लागतात. कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय दोन्हीकडे घेतल्यानंतर यांचा जर क्रम आपण लावला तर इथे क्रम लावताना बाजूला जे स्पष्टीकरण दिलं आहे त्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर स्वतःहून तुम्ही हा तक्ता जो आहे पनेट स्क्वेअर तो तयार करू शकता. कॅपिटल आर आर म्हणजे राऊंड गोल, एक कॅपिटल आणि स्मॉल आर म्हणजे सुद्धा राऊंड गोल. कॅपिटल वाय वाय येलो पिवळा आहेच, पण एक कॅपिटल आणि एक स्मॉल वाय तो सुद्धा येलो पिवळी बीजं जी आहेत ती इथे धरायची आहेत. स्मॉल आर आर म्हणजे रिंकल्ड सुरकुतलेली, तर स्मॉल वाय वाय म्हणजे स्क्रीन हिरवी. अशा स्वरूपामध्ये आपल्याला ही युग्मके जी आहेत ती इथे दिसून येत आहेत. मग तुम्हाला लक्षात येईल की गोल आणि पिवळ्या आकाराची जी बीजं आहेत ती इथे तुम्हाला रंगांमध्ये दाखवली गेलेली आहेत. ती एकूण 9 दिसून येतील. त्याचप्रमाणे गोल पण हिरवी अशी इथे 3 दिसून येतील. सुरकुतलेली जी आहेत ती सुद्धा थोडीशी दबकी जी आहे ती दबकी दिसून येतील आणि त्यांचं प्रमाणसुद्धा जे आहे ते तुम्हाला 9-3, 3-3 आणि 1 या स्वरूपामध्ये दिसून येईल. हे आपण पुढच्या यामध्ये पाहणार आहोत. पहा, F2 संतानीय पिढीत मिळालेली गुणोत्तरे. सेकंड फिलियल जनरेशन, F2 जनरेशन ज्याला आपण म्हणतोय त्यामध्ये आपलं स्वरूप विधा म्हणजे फिनोटिपिक रेशो दिसण्यासाठी असणारी जी बीजं आहेत ती या पद्धतीने 9 येलो राऊंड, 9 पिवळी गोल अशी बीजं, 3 जी आहेत ती सुरकुतलेली पिवळी म्हणजेच रिंकल येलो, 3 जी आहेत ती गोल पण हिरवी अशी 3 तुम्हाला बीजं दिसून येतील. तर एकदम शेवटच्या आडव्या ओळीमध्ये एकदम शेवटी असणारं सुरकुतलेलं हिरवं बीज जे आहे रिंकल ग्रीन ते 1 या स्वरूपामध्ये आपल्याला 16 पैकी किती बीजांची रचना आहे ती इथे रंगांमध्ये आणि त्यांच्या आकारानुसार तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. जनुकविधा गुणोत्तर जे आहे जिनोटिपिक रेशो त्यामध्ये कॅपिटल आर आर कॅपिटल वाय वाय 1, कॅपिटल आर आणि स्मॉल वाय वाय सुद्धा 1, कॅपिटल आर आर कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय ही 2, कॅपिटल आर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय वाय ही सुद्धा 2, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय ही 4, कॅपिटल आर स्मॉल आर आणि दोन्हीही वाय स्मॉल अशी 2, दोन्हीही आर स्मॉल, एक वाय कॅपिटल तर एक वाय स्मॉल अशी 2, दोन्ही आर स्मॉल आणि दोन्ही वाय कॅपिटल असं 1. तर रिसेसिव्ह म्हणजे अप्रभावी असणारं लक्षण जे आहे ते 1. अशा स्वरूपात आपल्याला जिनोटिपिक रेशो म्हणजे जनुकविधा गुणोत्तर त्यांची आतील रचना जी आहे ती आतील रचना दिसून येते. हा तक्ता वहीत काढून तुम्हीसुद्धा स्वतःहून याची तयारी करून पाहू शकता. आता आपण पाहणार आहोत अनुवांशिक विकृती, जेनेटिक डिसऑर्डर्स. 4 प्रकारच्या विकृती इथे तुम्हाला दिसून येतील. त्यापैकी गुणसूत्र विकृती क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज, एकजनुकीय विकृती मोनोजेनिक डिसऑर्डर्स, तंतुकणिकीय विकृती मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स, तर बहुघटकीय विकृती पॉलिजेनिक डिसऑर्डर्स. गुणसूत्र विकृती म्हणजेच क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या 2 वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतात. रचनेतील विकृती ॲबनॉर्मॅलिटी इन स्ट्रक्चर, तर संख्येत असणारी विकृती म्हणजेच ॲबनॉर्मॅलिटी इन नंबर. या संख्येतल्या विकृतीमध्ये पुन्हा एकदा आधिक्य असणारी म्हणजे इन्क्रीज इन नंबर
तर कमतरता असणारी डिक्रीज इन नंबर, अशा 2 प्रकारच्या विकृती इथे तुम्ही पाहू शकता. जर आधिक्य असेल, इन्क्रीज इन नंबर क्रोमोझोम्समध्ये, गुणसूत्रांमध्ये असेल, तर ते अलिंगी गुणसूत्रात जर आधिक्य असेल, इन्क्रीज इन ऑटोझोम्समध्ये असेल तर डाऊनचं लक्षण, डाऊन सिंड्रोम, आणि लिंग गुणसूत्रात आधिक्य, इन्क्रीज इन सेक्स क्रोमोझोम असेल तर ते क्लाइनफेल्टरचं लक्षण निश्चित केले जाते. या उलट जर कमतरता असेल, डिक्रीज इन नंबर ऑफ क्रोमोझोम, गुणसूत्रामधली कमतरता ही टर्नरचं लक्षण, हा विकार जो आहे, ही विकृती जी आहे ती दाखवते. आता यांची सखोल माहिती आपण पाहू. डाऊन सिंड्रोम, ज्यालाच मंगोलिकता असं म्हणतात, ज्यामध्ये 21व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था दिसून येते. अलिंगी गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे निर्माण होणारी विकृती आहे. यात गुणसूत्र रचनेमध्ये 46+1 म्हणजे 47 गुणसूत्रे दिसतात. सामान्य माणसांमध्ये एकूण गुणसूत्रांची संख्या असते 46, मात्र डाऊन सिंड्रोम असणाऱ्या व्यक्तीमध्ये एक गुणसूत्र अधिक वाढीचं दिसून येतं. डाऊन सिंड्रोम इज अ डिसऑर्डर अरायझिंग ड्यू टू ऑटोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचं गुणसूत्र असतं आणि त्यामुळे त्यात 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसून येतात. अशी बालके शक्यतो मतिमंद आणि अल्पायुषी असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्य आहे. These children are mentally retarded due to improper brain growth. ही व्यक्ती दिसायला कशी दिसते, तर ह्या शेजारील चित्रामध्ये डाऊन सिंड्रोम असणाऱ्या व्यक्तीचं निरीक्षण तुम्ही करू शकता. त्याची वैशिष्ट्य म्हणजे एकतर कमी उंची, पसरट मान, आखूड बोटे, विरळ केस इत्यादींबरोबरच त्याचं अपेक्षित आयुर्मान हे अगदी 16 ते 20 वर्ष असतं. या विकृतीला ट्रायसोमी 21 असे म्हणतात. दिस ऑर्डर इज ऑल्सो कॉल्ड ट्रायसोमी 21. यानंतरची विकृती म्हणजे क्लाइनफेल्टरचं लक्षण, जी लिंग गुणसूत्रातल्या अपसामान्यतेमुळे घडून येते. दिस डिसऑर्डर अरायझेस इन मेन ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटी इन सेक्स क्रोमोझोम, आणि ही फक्त पुरुषांमध्ये आढळून येणारी विकृती आहे. यात पुरुषांमध्ये 44+XY खेरीज X गुणसूत्र अधिक असल्यामुळे गुणसूत्रांची एकूण संख्या ही 44+XXY अशी होते. या रचनेमुळे अशा पुरुषांमध्ये पुरुष लक्षणांबरोबर स्त्रीची लक्षणे सुद्धा आढळून येतात. In this disorder, men have one extra X chromosome, hence their chromosomal condition becomes 44+XXY. ज्या पुरुषांमध्ये गुणसूत्रे अशा स्वरूपात असतात ते पुरुष अल्पविकसित असतात आणि प्रजननक्षम नसतात, म्हणजेच मुलांना जन्म देऊ शकत नाहीत. Such men are sexually sterile because their reproductive organs are not well developed. यानंतरची विकृती टर्नरचं लक्षण, लिंग गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे उद्भवणारा हा विकार आहे. ॲबनॉर्मॅलिटीज इन सेक्स क्रोमोझोम. या विकारात एका X गुणसूत्रातील लैंगिकतेशी संबंधित भाग निकामी झालेला असल्याने एकच X गुणसूत्र कार्यरत असते. आपल्याला सर्वांना माहीत आहे की जर XX असेल तर स्त्री आणि XY असेल तर पुरुष, असा भेद जो आहे तो लैंगिकतेशी जोडलेला आहे. मात्र इथे फक्त X हे एकच गुणसूत्र आढळून येतं आणि ही स्थिती शक्यतो स्त्रियांमध्ये दिसून येते. Instead of the normal 44+XX condition, women suffering from the Turner syndrome show a 44+X condition. अशा स्त्रियांमध्ये प्रजनन इंद्रियांची वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे त्या प्रजननक्षम नसतात. Such women are sterile, that is unable to have children due to improper growth of the reproductive organs. या दिलेल्या चित्रामध्ये स्त्रियांमध्ये आढळणारा टर्नर सिंड्रोम, टर्नरचं लक्षण, तर पुरुषांमध्ये आढळून येणारा क्लाइनफेल्टर सिंड्रोम, हे दोन्ही विकार, दोन्ही विकृती जी आहेत आणि त्यामध्ये होणारे शरीरातील बदल सुस्पष्टपणे दाखवले गेलेले आहेत. यानंतरची विकृती म्हणजे एकजनुकीय विकृती, मोनोजेनिक डिसऑर्डर, ज्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत वर्णखीनता
अल्बिनिझम आणि दात्रपेशी पांडुरोग सिकल सेल ॲनिमिया. वर्णकीनता अल्बिनिझम या विकारामध्ये हा खरं तर जनुकीय विकार आहे. दिस इज अ जेनेटिक डिसऑर्डर. या विकारात शरीर मेलॅनिन हे वर्णक तयार करू शकत नाही. इन दिस डिझीज द बॉडी कॅनॉट प्रोड्यूस मेलॅनिन. मेलॅनिन हे असे वर्णक किंवा असे रंगद्रव्य आहे ज्यामुळे आपले डोळे, त्वचा आणि केस यांना विशिष्ट असा तपकिरी रंग प्राप्त होत असतो. परंतु या वर्णहीन व्यक्तीची त्वचा मेलॅनिनच्या कमतरतेमुळे आपल्याला निस्तेज आणि केस पांढरे झाल्याचे दिसून येते. द स्किन बिकम पेल अँड हेअर्स आर व्हाईट. डोळे सामान्यपणे गुलाबी असतात कारण परिचारिका आणि दृष्टिपटल यामध्ये वर्णक नसते. आईज आर युजली पिंक ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ मेलॅनिन पिगमेंट इन द रेटिना अँड स्क्लेरा. दात्रपेशी पांडुरोग सिकल सेल ॲनिमिया. दिलेल्या चित्रात तुम्हाला RBCs म्हणजेच रेड ब्लड कॉर्पसल्स ज्यांचा सामान्य आकार जो आहे तो गोलाकार असतो, परंतु या रोगामध्ये तो विळीसारखा सिकल सेलसारखा झालेला दिसून येतो. हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील 6वे अमिनो आम्ल म्हणजे ग्लुटामिक आम्ल होय आणि याची जागा जर व्हॅलिन या आम्लाने घेतली तर हिमोग्लोबिनच्या रेणूंचा आकार वर दाखवल्याप्रमाणे बदलतो. त्यामुळे लोहित रक्तकणिका म्हणजेच लाल रक्तपेशी यांचा विवृत्ताकृती गोलाकार असलेला सामान्य आकार हा विळ्याच्या आकाराचा बनतो. या स्थितीला दात्रपेशी पांडुरोग असे म्हणतात. नॉर्मल hemoglobin has glutamic acid as 6th amino acid in its molecular structure. However, if it is replaced by valine, the shape of the normal hemoglobin molecule changes. Due to this, the RBCs which are normally biconvex become sickle shape. या विकाराने बाधित व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची कार्यक्षमता कमी होते. The oxygen carrying capacity of hemoglobin in such individuals is very low. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने शेजारील चित्रात दाखवल्याप्रमाणे हातापायावर सूज येणे, सांधे दुखणे, सतत होणारा सर्दी व खोकला, बारीक ताप, लवकर थकवा जाणवणे यासारखी लक्षणे या रोगामध्ये दिसून येतात. Swelling of hands and legs, pain in joints, frequent colds and cough, constant low grade fever, pale face are the symptoms. गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो. आई आणि वडील दोघेही सिकल सेल ग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकल सेल वाहक किंवा सिकल सेल ग्रस्त व्यक्तींनी आपापसात विवाह टाळावा. सिकल सेल आजारी व्यक्तीने दररोज 1 फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी. अ पर्सन सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया शुड टेक अ टॅबलेट ऑफ फॉलिक ॲसिड डेली. तंतुकणिकीय विकृती मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत लेबरच्या चेताविकृतीचा. लेबर हेरिडिटरी. तंतुकणिकेतील DNA रेणूतील जनुके ही उत्परिवर्तनाने सदोष होऊ शकतात. मायटोकॉन्ड्रियल DNA may also become defective due to mutation. भ्रूण विकसित होताना अंडपेशीकडून तंतुकणिका येत असल्याने या प्रकारे उद्भवणारे विकार फक्त मातेकडूनच संततीला मिळतात. ड्युरिंग फर्टिलायझेशन मायटोकॉन्ड्रिया आर कॉन्ट्रिब्युटेड बाय द एग सेल अलोन. Hence, mitochondrial disorders are inherited from the mother only. लेबरची अनुवांशिक विकृती हे तंतुकणिकीय विकृतीचे उदाहरण आहे. यात व्यक्तीला जन्मजात दृष्टिदोष किंवा वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर दोष निर्माण झालेला आढळून येतो. लेबरची चेताविकृती लेबर हेरिडिटरी यामध्ये आढळून येणारा हा विकार ज्यामध्ये दृष्टिदोषामध्ये बदल जो आहे तो दृष्टीमध्ये झालेला बदल दिसून येतो. पुरुषांमध्ये हा वयाच्या 30 नंतर तर स्त्रियांमध्ये हा एनी एज म्हणजे कोणत्याही एजमध्ये दृष्टिदोष जो आहे तो झालेला आढळतो. बहुघटकीय विकृती म्हणजे पॉलिजेनिक डिसऑर्डर्स ज्यामध्ये मधुमेह किंवा रक्तदाब यासारखे विकार आढळून येतात.
काही वेळा एकापेक्षा जास्त जनुकामध्ये बदल घडून आल्यामुळे विकृती निर्माण होतात. समटाइम्स डिसऑर्डर्स अराइज ड्यू टू म्युटेशन इन मोर दॅन वन जीन. अशा विकारात गर्भावस्थेतील अर्भकावर आजूबाजूच्या पर्यावरणातील घटकांचा परिणाम घडल्यामुळे विकाराची तीव्रता वाढते. In uses disorders, their severity increases due to effects of environmental factors on the fetus. त्यामुळे हा विकार जो आहे, हा विकार मेंडेलच्या नियमांना लागू होत नाही, कारण पर्यावरणाशी याचा संबंध जो आहे तो संबंध दिसून येतो. यामध्ये आढळणारे दोष म्हणजे दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू, पाठीच्या कण्यातील दोष. याखेरीज मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता हे विकारही बहुघटकीय आहेत. क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेट, कॉन्स्ट्रिक्टेड स्टमक, डिफेक्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड एक्सेट्रा. बिसाइड्स डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसऑर्डर्स, अस्थमा, ओबेसिटी आर ऑल्सो पॉलिथेनिक डिसऑर्डर्स. अशा पद्धतीने आपण इथे वेगवेगळ्या रोगांचा, त्याचप्रमाणे मेंडेलच्या 2 संततीचा डायहायब्रिड आणि मोनोहायब्रिड क्रॉस याचा अभ्यास केला. या दोन्ही व्हिडिओमध्ये सविस्तर असा सखोल अभ्यास आपण या प्रकरणाचा केला आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.